हे असे 5 भाकरीचे प्रकार तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार खाल तर नेहमी आरोग्यदायी राहाल। नंबर 1 वरती आहे ज्वारीची भाकरी। ज्वारी ही लघु आहे, वृक्ष आहे आणि शीत आहे, त्यामुळे ती आपले कफ आणि पित्त कमी करते। शिवाय सगळ्या वयोगटाला आणि सगळ्या आजारावरती ज्वारीची भाकरी उत्तम आरोग्यदायी ठरू शकते। ते आपले वजनही कंट्रोल करते आणि शुगरही कंट्रोल करते। शिवाय पचायलाही ती खूप हलकी आहे। नंबर 2 बाजरीची भाकरी। बाजरीमध्ये आयर्न आणि फायबर खूप जास्त प्रमाणामध्ये असतात। बाजरी गुणाने वृक्ष आहे, परंतु त्याच्यामध्ये जास्त उष्णता असते, त्यामुळे ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांना उष्णतेचा जास्त त्रास आहे त्यांना बाजरी अजिबात चालणार नाही। फक्त थंडीच्या दिवसामध्ये ही तुम्ही खाऊ शकता। नंबर 3 नाचणीची भाकरी। नाचणी गुरू आहे, स्निग्ध आहे आणि शीत देखील आहे। ती हाडांसाठी अतिशय बल्य आहे, शिवाय कॅल्शियमचा उत्तम सोर्स आहे। त्यामुळे मुले असतील, स्त्रिया असतील, 40+ वयोगटातील लोक या सर्वांना नाचणीची भाकरी खूप फायदेशीर ठरू शकते। परंतु गुरू आणि शीत असल्यामुळे जास्त खाल्ल्यास कफवृद्धी होऊ शकते। नंबर 4 गव्हाची भाकरी, ज्याला आपण चपाती, पोळी किंवा फुलके असेही म्हणतो। गहू हा गुरू आहे, स्निग्ध आहे आणि शीत आहे, त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यास तो आपले कफ वाढवतो। ज्यांचे वजन जास्त आहे किंवा ज्यांना शुगर आहे त्यांनी गव्हाची चपाती खूप मर्यादित स्वरूपात खायची आहे। शिवाय गव्हामध्ये असणारे ग्लुटेन पचनाच्या समस्या निर्माण करतात, त्यामुळे अशा लोकांना गव्हाची चपाती जास्त चालत नाही। नंबर 5 तांदळाची भाकरी। तांदूळ हे लघु आहेत, स्निग्ध आहेत आणि शीत आहे। पचायला एकदम हलके, पण पटकन भूक ही लागणार आहे। शिवाय ग्लायसेमिक इंडेक्स तांदळाचा जास्त असल्यामुळे ज्यांना शुगर आहे त्यांना तांदळाची भाकरी जास्त चालणार नाही। वरील भाकरी व्यतिरिक्तही राजगिऱ्याची भाकरी, ओट्सची भाकरी, मक्याची भाकरी, चणा डाळीच्या पिठाची भाकरी असे खूप भाकरीचे प्रकार आहेत। परंतु या सर्व प्रकाराव्यतिरिक्तही अजून एक भाकरीचा असा प्रकार आहे जो तुमच्या सगळ्या प्रकृतीसाठी उत्तम ठरणार आहे आणि तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरणार आहे। तुम्हाला तो भाकरीचा प्रकार गेस करायचा आहे आणि कमेंटमध्ये जाऊन मला त्याचे नाव मेसेज करायचे आहे। नेक्स्ट व्हिडिओ माझा त्याविषयी असणार आहे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहेत। तोपर्यंत माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी दिलेल्या लिंकवरती क्लिक करा।